नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, UDID कार्ड म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्राची ई-KYC आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये घर बसल्या 2 मिनिटांमध्ये कशी करता येईल, तीही अचूकपणे याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, UDID कार्ड म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्राची ई-KYC करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता। या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने हे वेबसाईटची इंटरफेस दिसणार आहे आणि या ठिकाणी व्ह्यू ऑल वरती क्लिक केल्यानंतर जे काही नोटिफिकेशन केंद्र सरकारने जाहीर केलंय ते तुम्हाला या ठिकाणी वाचता येणार आहे, पाहता येणार आहे। या ठिकाणी 19/7/2025 चं नोटिफिकेशन आहे। यावरती क्लिक केल्यानंतर त्यांनी जे पत्रक जाहीर केलंय त्या पत्रकाची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। याविषयी संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओवरती किंवा YouTube चॅनलवरती दिलेली आहे। यावरती आल्यानंतर आपल्याला इथे बघा एक ऑप्शन दिसतोय PWD लॉगिंग, यावरती क्लिक करायचे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल। यावरती तुम्हाला तुमचं एनरोलमेंट नंबर, UDID कार्ड म्हणजे तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्राचा नंबर टाकायचा आहे। त्याचबरोबर तुमची जी जन्मतारीख आहे ही जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी पूर्ण टाकायची आहे आणि कॅप्चा दिलेला आहे, हा कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी एंटर करून लॉगिंग बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉगिंग बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन इंटरफेस ओपन होणार आहे, नवीन पेज ओपन होणार आहे आणि यामध्ये तुमचं UDID नंबर रिलेटेड संपूर्ण माहिती म्हणजे तुमचं नाव काय आहे, तुमचं UDID जो सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र हा कधी जनरेट झालेला आहे, तुमचं पूर्ण नाव, जेंडर, आधार कार्ड नंबर, जन्मतारीख, त्याचबरोबर तुम्ही किती टक्के दिव्यांग आहात, परमनंट आहे का टेम्पररी आहे तुमचं हे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, तुमचा ॲड्रेस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत। त्या व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत आणि डाव्या साईडला अनेक ऑप्शन तुम्हाला दिसतील, अपडेट नेम किंवा आधार नंबर किंवा डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲड्रेस, जेंडर किंवा अपडेट ई-KYC अनेक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील। यापैकी आपल्याला अपडेट ई-KYC वरती क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला ई-KYC करायची आहे। ई-KYC वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर ऑलरेडी दिसेल, तो बरोबर असणारच आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये। इथे खाली जनरेट OTP म्हणून एक ऑप्शन दिसेल, या जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे। तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती एक OTP जातो, हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP या ठिकाणी टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP करायचं, या ठिकाणी अपडेट KYC सक्सेसफुल व्हेरीफाय असा मेसेज येणार आहे, म्हणजे तुमची या ठिकाणी तुमची ई-KYC ही पूर्णपणे डन झालेली आहे असं तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने, सहज पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये ई-KYC करता येणार आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।